नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्या आयुष्याची वाट का लागली आहे किंवा आपल्या आयुष्याची वाट केव्हा लागते? तर लक्षात घ्या, आपण सर्वच जण, तुम्ही काय मी काय किंवा आपण सगळेच जण, प्रत्येक माणूस आपापल्या फॅमिलीसाठी खूप काबाड कष्ट करत असतो. ठीक आहे. आणि आपल्या फॅमिलीतल्या लोकांसाठी, मग ते चुलत असतील, सख्खे असतील, चुलत चुलत असतील, लांबचे नातेवाईक असतील, जवळचे नातेवाईक असतील, घरातले असतील, रक्ताचे नातलग असतील. ठीक आहे. तर त्यांना सुखी कसं ठेवता येईल किंवा त्यांना खुश कसं ठेवता येईल, यामध्येच आपलं जीवन चाललेलं असतं. पण आपण कधी स्वतःसाठी जगलेलो नसतो. नेहमी लक्षात घ्या. तर आपल्याला ह्या व्हिडिओचं बनवायचं रिझन हेच आहे, की आपण आता ना, आपण स्वतःसाठी पण आपल्याला जगलं पाहिजे. ठीक आहे. आपण आयुष्याच्या एका वाटेवर आल्यानंतर ना, थोडा एज, सर्टन एज झाल्यानंतर आपल्याला वाटतं, की अरे यार, माझ्या संगतीची माणसं एवढी पुढे गेली आहेत, त्यांनी एवढं सक्सेस अचीव्ह केलं लाईफमध्ये. पण आपलं तेवढं का दिसत नाही? आपण तर तेवढीच मेहनत केलेली आहे. ठीक आहे. आपल्याकडे सगळं काही आहे, पण आपली तेवढी सक्सेस का वाटत नाही एवढी त्यांची वाटते. आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं, की आपण त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली आहे, त्यांच्यापेक्षा जास्त इमानदारीने मेहनत केली आहे, पण आपला सक्सेस तसा का नाही आहे? ठीक आहे. तर त्याच्यामागचीच रिझन हे, आपण नेहमी इतरांसाठी काम केलेलं आहे आणि इतरांना खुश ठेवण्यासाठी, इतरांना कसं वाटेल त्यांच्या खुशीसाठी आपण काम केलेलं आहे, आपण स्वतःसाठी काम केलेलं नाही आहे. तुम्ही जीवनाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर जेव्हा तुम्ही हताश व्हाल ना, थकाल, आणि तेव्हा जेव्हा तुम्ही त्याच व्यक्तींना, ज्यांच्यासाठी तुम्ही खूप काबाड कष्ट केले, तुमच्या रक्ताची नाती असू द्या, घरातली असू द्या, बाहेरची असू द्या, मित्रपरिवार असू द्या किंवा चुलत नातेवाईक कोण असू द्या, तुम्ही त्यांच्यासाठी जे केलं आहे, तेच जेव्हा तुम्ही कामाचे नसाल ना, तेव्हा ते तुम्हाला दूर ढकलतील. लक्षात आलं का? आणि तेव्हा तुमचं नाचक्की होईल, तुम्हाला खूप दुःख होईल. आणि तुम्हाला ते, तुम्ही जरी त्यांना सांगितलं, की "बाबा, मी तुमच्यासाठी एवढं-एवढं केलं आहे, तुम्ही आता ह्या वेळेत मला असं का करता? मला दूर का ढकलता?" ठीक आहे. मी आज एवढा सक्सेस नाही आहे किंवा मी मागे पडलो आहे, तर मला दूर का ढकलता? तर ते सरळ तुम्हाला म्हणणार आहेत, ते कोणी असो, जवळचे किंवा लांबचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार, की "तू आमच्यासाठी कशाला केलंस? आम्ही तुला सांगितलं होतं का?" तुम्ही स्वतःला मॅच्युअर्ड समजत होता म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करत होतात. त्यांना काय हवं नको ते बघत होतात. त्यांना कसं लाईफ हवं आहे, तुम्ही त्यांना चांगली लाईफ कशी देऊ शकता, हे तुम्ही पाहत होता. पण मुळात काय झालं ना, याच्यामध्ये तुमचं जगणं राहून गेलं आहे. तुम्ही स्वतःसाठी जगलात नाही. तुम्ही जन्माला आल्यानंतर ना, स्वतःसाठी जगलात नाही. तर लक्षात घ्या, स्वतःसाठी जगणं ही खूप तेवढंच गरजेचं आहे. कारण काय होतं ना, की मनुष्य मरताना ना, एक त्याच्या मनात गिल्ट राहतो. बघा, मेहनत तर सगळेच करतात, पण आहे ना, मरताना बऱ्याच लोकांना गिल्ट राहतो, की मी माझ्यासाठी काही जगलोच नाही. आणि मग तोच गिल्ट घेऊन तो मृत्यूला प्राप्त होतो. आणि मृत्यूच्या समयी जी गिल्ट आहे, जी इच्छा, जे वाक्य तुमच्या मनात आहे, लक्षात आलं का? किंवा जी इच्छा तुमच्या मनात आहे अधुरी, त्याच याने तुमचा पुढचा जन्म होणार आहे. गीतेमध्ये पण हेच सांगितलेलं आहे. मग पुढचा जन्म तुमचा परत स्ट्रगलमध्येच होणार आहे. लक्षात आलं का? तर पुढचा जन्म स्ट्रगलमध्ये होऊ नये, यासाठी तुम्हाला तुमच्या ह्या जन्मात तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही कोणासाठी काय करताय, काय नाही करताय, हे मुळात एवढं मॅटर करत नाही. ईश्वराने प्रत्येक जीवाला, प्रत्येक आत्म्याला जन्माला घातलं आहे ना, तर त्याला त्याने चोच दिली आहे, तर दाना पण दिलेलं आहे. तर तुम्ही खूप जास्त दाणे शोधायला जाऊ नका. ज्याची चोच आहे ते दाणे शोधतीलच. पण तुम्ही एक्स्ट्रा मेहनत करू नका. तुम्ही स्वतःसाठी थोडं जगा. तुम्ही थोडं खुश राहा. तुमचे अंतरात्मा खुश राहिली म्हणजे परमात्मा पण खुश होईल आणि तुमचा पुढचा जन्म पण सुखकर होणार आहे. लक्षात आलं का? तुम्ही स्वतःसाठी जगा. तुम्ही इतरांनाच सगळा वेळ देत बसू नका. काय होतं ना, स्टार्टिंगला वाटतं, की मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या घरच्यांना, यांना त्यांना खुश करेल, म्हणजे ते खुश राहतील आणि मलाही उद्या खुश ठेवतील. पण मुळात ते तुम्हाला खुश ठेवणार नाहीत. तसं ठरलेलंच नाही आहे. तुम्हीच त्यांना खुश करण्यासाठी स्वतःहून मेहनत करताय, स्वतःहून तुमचे दिवस त्यांच्यासाठी खर्च करताय. लक्षात आलं का? कोणालाच काहीच पडलेले नसते. स्वतःला वेळ द्या, स्वतःचा आत्मा खुश ठेवा. जेव्हा तुम्ही आतून, तुमचा आत्मा, अंतरात्मा आतून खुश असेल, तेव्हा तुम्हाला बाह्य जगही खुश दिसेल. लक्षात आलं का? त्यांना खुश ठेवून तुम्ही खुश होणार. मुळात हा एक सायकॉलॉजी एरर आहे. हे आपल्याला नेहमी वाटतं, की मी समोरच्यासाठी खूप काही केलं, समोरचा खुश होईल आणि मग तो मला खुशी देईल. पण मुळात तसं नसतं. ज्या दिवशी तुम्ही त्याला काही द्यायला कमी पडाल, तेव्हा त्याच्याकडून तुमच्यासाठी रोष येणार आहे आणि तो रोष, तो राग, तो द्वेष तुम्हाला दुःख देऊन जाईल आणि तुम्हाला ते सगळं आठवेल, की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं होतं. समजलं का? त्यामुळे हा एक सायकॉलॉजी एरर आहे, की आपण कोणासाठी काय केलं, चांगलं काम, त्यांना खुश ठेवलं, तर ते आपल्याला खुश ठेवतील फ्युचरमध्ये. मुळात असं नसतंच. हा फक्त आपला एक गोड गैरसमज आहे. आपण चांगले आहोत म्हणून आपला गैरसमज आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतः खुश राहा.
तुम्ही आतून खुश असाल ना, आध्यात्मिकमध्ये पण हेच सांगितलं गेलं आहे की तुम्ही मनाने खुश असाल तर तुम्हाला बाह्य जगही खुश दिसेल. ठीक आहे. म्हणजे तुमच्या सराउंडिंगचं सगळं क्लायमेट चांगलं होणार आहे जर तुम्ही खूप चांगले असाल, खुश असाल, पॉझिटिव्ह असाल, आनंदी असाल तर. पण त्यासाठी स्वतःला आनंदी ठेवायला शिका. दुसऱ्यांसाठी खर्च व्हा, पण 100% पैकी 10%, 15%, 80%, 60%, 70% त्यांच्यासाठी खर्च होऊ नका. मुळात त्याने काहीच मिळत नसतं. आपण बघा जन्माला एकटे आलेलो असतो आणि मृत्यूलाही एकट्याला प्राप्त व्हायचं असतं. आलं का लक्षात? त्यामुळे इतरांसाठी काही करत बसण्यामध्ये वेळ घालवू नका. स्वतःला खुश ठेवण्यामध्ये तितकाच वेळ द्या, तितकंच प्राधान्य द्या. आणि तुम्ही खुश राहिलात तर तुमची फॅमिली, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रसंबंधी नक्कीच खुश राहतील. पण तुम्ही चुकीच्या मार्गाने त्यांना खुश करायला जाऊ नका. त्याच्यामध्ये काय होणार आहे ना, की तुमचं हमखास नुकसान होणार आहे. त्यांचा थोडाफार फायदा होईल, पण तुमचं हमखास नुकसान होणार आहे. आणि तुम्ही स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न केला ना, तर इनडायरेक्टली त्यांना खुशी देऊ शकता. आणि मग तेही खुश होणार आहेत आणि तुम्ही खुश होणार आहेत. ठीक आहे? तर माझं बोलणं लक्षात घ्या. खुश राहा. धन्यवाद.